नमस्कार. मी धनंजय अप्पा कामठे. माझी पत्नी अमृता धनंजय कामठे प्रभाग क्रमांक 6 मधून महिला प्रतिनिधी म्हणून उभी आहे. कमळ चिन्ह आहे आणि ह्या निवडणुकीमध्ये मी आपल्या सगळ्यांना आपल्या माध्यमातून आवाहन करतो, की आत्तापर्यंत या फुरसंगी परिसरात मी जे काम केलंय, त्या कामावरती आपण सर्व जनतेने विश्वास ठेवा, मतदारांनी विश्वास ठेवून या ठिकाणी नगरपालिकेच्या निवडणुकीत अमृता धनंजय गामटे यांना विजयी करावं असं आवाहन करतो. हे आवाहन करत असताना मला आपल्याला आवर्जून सांगायचंय, की फुरसुंगी वडकी मार्गावरचं जे रेल्वे गेट आहे, ते रात्रीच्या वेळी बंद असायचं. अनेक विद्यार्थ्यांना आणि शेतकऱ्यांना, नागरिकांना, नोकरदार वर्गांना खूप मोठा वळसा घालून त्या ठिकाणी जावं लागायचं. तर आज आपण पाहतोय, की सामान्य नागरिकाला त्या रेल्वे गेट चालू केल्यामुळे दिलासा मिळालाय आणि त्या ठिकाणी अनेक या भागाचा डेव्हलपमेंट होण्यासाठी मदत झालेली आहे. दरम्यानच्या काळामध्ये आपण पाहताय, की या खंडोबामाळ रेल्वे गेट परिसरातून फुरसुंगीला जायचं म्हणलं तर त्या ठिकाणी रिक्षाने जायचं म्हणलं तर आपल्याला ₹100, ₹150 मोजावे लागायचे. हे ज्यावेळेस मला सांगितलं गेलं, त्यावेळेस मी म्हणलं, की आपल्या सामान्य लोकांसाठी आपल्याला काहीतरी करायचंय, तर आपण या ठिकाणी या मार्गावरती बस सेवा सुरू करू शकतो. त्या अनुषंगानं आम्ही या ठिकाणी पी-एम-पी-एलशी संपर्क साधून वडकीवरनं फुरसुंगी मार्गे हडपसरला जाणारी जी बस आहे, ती विद्यार्थ्यांसाठी, कॉलेजच्या मुलांसाठी, शेतकऱ्यांसाठी, त्याच्यानंतर नोकरदार वर्गासाठी आवश्यक असलेली गोष्ट आपण बस सेवा सुरू केली. तसेच जी एम-जी-पीची पाणी योजना आहे, मुख्यमंत्री पेयजल योजना, या योजनेसाठी अनेक आंदोलनं केली. ढोल बजाव आंदोलन केलं, कलेक्टर ऑफिस समोर आंदोलन केलं, एम-जी-पीच्या ऑफिसला आंदोलन केलं, जलाक्रोश आंदोलन केलं. हे आंदोलनं करून या ठिकाणी आपल्याला ही पाणी योजना आहे ती सुरू केली. त्याचं अनेक पुरावे किंवा जे कागदपत्र आहेत, मी आपल्याला वारंवार यापूर्वी देखील दिलेली आहेत. त्याच्यानंतर एम-एस-सी-बीचा जो विषय आहे, महावितरण आपल्या फुरसुंगी परिसरामध्ये आत्तापर्यंत जेवढी कामं झाली नाही, तेवढी कामं एम-एस-सी-बीची तुम्ही सगळेजण पाहताय, की धनंजय अप्पांनी केलेली आहेत. आपण रेल्वेच्या पलीकडचा भाग या प्रभाग 6 मध्ये आणि रेल्वेच्या अलीकडचा भाग असे 2 भाग करू. त्याच्यामध्ये रेल्वेच्या पलीकडचा जो भाग आहे, सिद्धी ग्रीन असेल, मळाई पार्क, साजई पार्क, लंबोदर गावकरी पार्क, वांजळे माळा, परदेशी माळा, साईराज सिटी, साजई पार्क, त्याच्यानंतर भगवान बाबा नगर, त्याच्यानंतर फुलेवरती असेल किंवा सुंदरबन सोसायटी असेल, असा जो भाग आहे, या भागासाठी आपण पाहिलं तर सुंदरबनचं त्या ठिकाणी आपण डीपी टाकलेली आहे. त्यामुळे तिथला एम-एस-सी-बीचा प्रश्न सुटला. त्या सुंदरबनच्या एरियामध्ये आपण जो वडकी फुरसुंगीचा जो शिवरस्ता आहे, त्या ठिकाणी तो शिवरस्ता गुडघ्या एवढे खड्डे असायचे. आपण तो महापालिकेच्या माध्यमातून तो रस्ता केला. रेल्वे गेटचा जो पुढचा भाग आहे, त्या ठिकाणचा जो रस्ता होता, त्याचं काम बंद पडलं होतं. ते देखील आपण चालू केलं. त्याचं देखील आपल्याला त्यावेळेचे पीडब्ल्यूडीचे अधिकारी असतील, त्यांच्याकडे फॉलो ते काम चालू केलेलं होतं. हा रेल्वेच्या पलीकडचा जो भाग होता सगळा, त्या ठिकाणी म्हणजे रेल्वे उरुळीवरनं ती लाईन यायची. उरुळीला वडकीला जाऊन रेल्वे गेटला एम-एस-सी-बीची लाईन यायची. तिकडं कुठेही घोटाळा झाला तर 4-4, 5-5 तास रोजची लाईट बंद असायची. त्यावेळेस तिथल्या स्थानिक नागरिकांनी आपल्याला ज्यावेळेस सांगितलं हा अडचण अशी आहे, त्यावेळेस आपण ती फुरसुंगी गावातून जोडायचं काम केलं. तर आज आपण पाहतो की पलीकडचा रेल्वेच्या पलीकडचा सिद्धी ग्रीन आणि तो जो सगळा एरिया आहे, त्या एरियातला एम-एस-सी-बीच्या लाईटचा प्रश्न सुटलेला आहे. रेल्वेच्या अलीकडच्या भागात जर आपण पाहिलं तर अलीकडच्या भागामध्ये खंडोबा माळ असेल, त्या ठिकाणची परशुराम कामठे नगर, शिवचैतन्य नगरची खंडोबा माळावरची डीपी असेल, ती आपण बसवायचं काम केलंय. त्याच ठिकाणी आपल्याला कोळपे वस्ती असेल किंवा फरतडे माळा असेल, तिथल्या देखील शेतीपंपाच्या ज्या डिप्या आहेत, त्या ज्यावेळेस उन्हाळ्याला जळालेल्या होत्या, शेतकऱ्यांची पिकं जळून जात होती, त्यावेळेस आपण ती एका दिवसामध्ये बसवण्याचं काम केलेलं आहे, की जे की इतर ठिकाणी 10-10, 20-20 दिवस डीपी बसली जात नाही शेतीपंपाची, तर ती आपण एका दिवसात बसवायचं काम करतोय. गांधनखेळाची जी टेकडी आहे, जिथं आज विठोमाई देवराई टेकडीवरती वृक्षारोपण होतंय, ती संकल्पना देखील आपण पाहताय, की सुरुवातीच्या काळात लॉकडाऊनमध्ये संतोष हरपळे, गोरखभाऊ कामटे यांनी आम्हाला ज्यावेळेस आम्ही त्यांच्यावर झाडं लावायला जायचो,
त्यावेळेस त्यांनी आम्हाला घेऊन गेल्यानंतर अभिजित खराडेंना त्या ठिकाणी घेऊन जात असताना किरण पवार सर असतील या आम्हाला रस्त्यात भेटल्यावर त्या ठिकाणी घेऊन गेलो. आपण ते सांगितलं बाबा तिथं झोपडपट्टी होण्यापेक्षा ती टेकडी वाचली पाहिजे, तर त्या ठिकाणी आपण झाडं लावायचं काम आणि त्या अनुषंगाने तिथं आपण झाडं लावायचं कामाला सुरुवात केली. आणि त्याच ठिकाणी ज्यावेळेस तिथं लाईटची व्यवस्था नव्हती, तर तिथं 9 पोल टाकून ती लाईट न्यायची. ज्यावेळेस संतोष भाऊ गोरख भाऊंनी आम्हाला सांगितलं, त्यावेळेस तिथं टेकडीवरती त्या झाडांना पाणी मिळावं, लाईटची समस्या तिथे सोडवायची, तर आपण तिथं लाईट न्यायचं काम केलं. त्याच्यानंतरच्या काळामध्ये आपल्या परिसरामध्ये जी या भागात खंडोबाळ आणि जो शाळेच्या आपला भैरवा चौकातनं अलीकडचा भाग आहे, या ठिकाणचे अनेक जे प्रश्न आहेत ते मार्गी रस्त्यांचे प्रश्न आहेत ते मार्गी लावले. आणि पाण्याची जी योजना आहे नळ कनेक्शनची, आज आपण पाहताय की फुरसुंगी गावापासून रेल्वे गेट पर्यंतचा जो भाग आहे, या ठिकाणी नवीन पाण्याच्या लाईनचे जे कनेक्शन आहे, ते त्या नवीन पाण्याचं लाईन चालू केले. एमजीपी योजनेचे पाणी घरात घरात नळाद्वारे पोहोचते. जुन्या लाईनला देखील आपण जोडले एमजीपीचं पाणी, जेणेकरून स्वच्छ पिण्याचं पाणी आज सगळ्यांना मिळते. 8-8, 10 दिवस लोकांना पाणी मिळत नव्हतं, त्यावेळेस देखील आपण यासाठी आंदोलन करून ती पाणी द्यायचं काम केलेलं आहे. त्याच्यानंतर आपली जी फुरसुंगी मनपाची शाळा आहे, जी पूर्वी जिल्हा परिषदेची होती, आपण पहिलं गेलेलं असताना आणि आज गेलं असेल तर तुम्हाला फरक जाणवेल की तिथं काय बदल झालाय. त्या सर्वसामान्य जी गोरगरिबांची मुलं तिथं शिकतात, त्यांच्यासाठी आपण कॉम्प्युटर रूम, गर्ल्स रूम, एक डिजिटल टीव्ही, त्याच्यानंतर तिथं आपण CSR फंडच्या माध्यमातून तिथं आपण पाण्याचं फिल्टर दिलंय, सोलर लाईट दिल्यात, अशा वेगवेगळ्या कलर द्यायचं काम आहे. सगळं पाठपुरावा करून तिथं आज पूर्ण बदल झालेला आहे. तुम्ही प्रत्यक्ष शाळेला भेट दिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की गोरगरिबांचं शिक्षण व्यवस्था चांगली झाली पाहिजे आणि येणाऱ्या काळात तिथं सेमी इंग्लिश झालं पाहिजे, मोठी 3 मजली इमारत झाली पाहिजे, असं आपण तिथं काम करतोय. त्याच्यानंतर आपण फुरसुंगी उरुळी देवाचीचं जे 2 चौक्या होत्या, त्या 2 चौक्या एकत्र करून फुरसुंगी पोलीस स्टेशनची जी निर्मिती आहे ती आपल्या राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे पाठपुरावा करून त्याची पत्र देखील, त्याचा प्रस्ताव देखील आपणच पाठवलेला होता. त्यानंतरच्या काळामध्ये चंद्रकांतदादा आपले पालकमंत्री होते, त्यांच्या माध्यमातून ते पोलीस स्टेशनचा पाठपुरावा करून फुरसुंगी स्वतंत्र असं पोलीस स्टेशन सुरू केले, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये आपल्या फुरसुंगीतली जी गुन्हेगारी आहे किंवा जे वाईट प्रकार घडतात त्याच्यावरती आळा बसवण्याचं काम आपण करतोय. आपला पुणे सासवड रोडचं काम रखडलं होतं पालखी मार्गाचं, तर या रस्त्याच्या कामासाठी आपण आदरणीय गडकरी साहेबांना दिल्लीला जाऊन भेटलो. त्या ठिकाणी पाठपुरावा करून आपण पाहतो की सोशल मीडियावर देखील आम्ही त्या सगळ्या गोष्टी टाकत होतो. तर तो रस्त्याचं काम देखील आज चालू होते. आपल्या फुरसुंगीच्या डेव्हलपमेंटमध्ये तो एक महत्वाचा टप्पा आहे, तो देखील आपण करतोय. त्याच्यानंतर ज्यावेळेस विद्यार्थ्यांना फी भरली नाही म्हणून परीक्षेला बसून दिलं जात नव्हतं आपल्या परिसरातल्या शाळांमध्ये, आम्हाला ज्यावेळेस फोन आले त्यावेळेस आम्ही त्या शाळांमध्ये गेल्यानंतर 350 विद्यार्थी तिथं बसून दिलं जात नव्हतं. त्या ठिकाणी देखील त्या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेला बसून द्यायचं काम केलं. आणि इथल्या सगळ्या ज्या शाळा काम करतायत किंवा जे शाळा चुकीचं काम करत, त्यांना राईट टू एज्युकेशन ऍक्ट काय आहे तो येणाऱ्या काळात आम्ही समजून सांगू. आणि त्यामुळं इथल्या शिक्षण व्यवस्थेत देखील चांगला बदल आपल्याला येणाऱ्या काळात करायचा आहे. की त्याच्यानंतरच्या काळामध्ये आपण पाहतोय की इथले जे स्थानिक भूमिपुत्र आहेत, यांना नोकऱ्या आपल्या नगर परिषदमध्ये मिळाल्या पाहिजेत. हा मुद्दा सगळ्यात पहिला ठामपणे जर कोणी मांडला असेल तर तो आपण त्या ठिकाणी मांडला होता. आज आपण पाहतोय की फुरसुंगीतली अनेक महिला असतील, मुलं असतील, त्या ठिकाणी आज नगर परिषदमध्ये नोकरीला आहेत. त्या सगळ्यां काम सगळी जनता सांगते किंवा गावात सगळीकडे चर्चा आहे की धनंजय अप्पांनी स्थानिक भूमिपुत्रांचा मुद्दा मांडल्यामुळं त्या ठिकाणी ही सगळं मुलं तिथं मुलांना रोजगाराच्या संधी मिळाल्या. तर येणाऱ्या काळामध्ये आपल्या फुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषदच्या हद्दीमध्ये आणि आपल्या जास्त मोठ्या प्रमाणावरती आपल्या प्रभाग 6 मध्ये बांधकामांची चालू आहेत आणि ही बांधकामं जर आपल्याला येणाऱ्या काळात नियमित करायची असतील आणि या बांधकामावरती काही ठराविक नेते लक्ष ठेवून लोकांना तिथं आज मत देताना ₹5,000 देत आहेत, परंतु त्यांचा तिथं जाऊन फक्त वसुली करायचा एजेंडा आहे. कारण का बांधकामाच्या नोंदीमध्ये ह्या सगळ्या लोकांना मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचार करायचा आहे, जे की आज मताला 5,000 देणार आहेत आणि उद्या ज्यावेळेस त्या ठिकाणी नोंदींचा विषय येईल तर हे स्क्वेअर फुटावरती मोजतील आणि सांगतील, "ए बाबा ह्यांनी किती 5,000 घेतले होते का? ह्याचे
50,000 घ्या, याचं स्क्वेअर फूट जास्त भरते, याच्याकडनं 1,00,000 घ्या, त्याच्यापेक्षा एखाद्याने बिल्डिंग बांधली असेल तर त्याला सांगते ना याच्याकडनं 5,00,000 घ्या. अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आपल्या प्रभाग 6 मध्ये. त्याच्यामुळं आपल्या प्रभाग 6च्या मतदारांना मी या माध्यमातून आवाहन करेल, की ही लोकं तुम्हाला तिथं आज पैसे देतील, परंतु त्याची 10 पटीने वसुली येणाऱ्या काळात करतील. त्यामुळे आपण यांच्या चुकीच्या कामांना मदत करू नका आणि आपण स्वाभिमानी मतदार आहात, आपली स्वाभिमानी जनता आहे. तुम्ही 100% भारतीय जनता पक्षाच्या मागं ठामपणे उभं राहा. इथल्या अमृता धनंजय कामटे त्या भारतीय जनता पक्षाच्या कमळ चिन्हावरती उभे आहेत. तिथे गेल्यानंतर जरी पैसे दिले तरी घ्या, काही अडचण नाही. आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला समजत नाही की आपण कुणाला मतदान करतोय. तर त्यावेळेस फक्त धनंजय अप्पांनी केलेलं काम आठवा आणि तुमचं कुठलंही काम असू द्या, 100% ते पूर्ण करायची खात्री या ठिकाणी या माध्यमातून आपल्याला देतो. आपण कमळाच्या बटन दाबून अमृता धनंजय कामटे यांना प्रचंड बहुमताने विजयी करावं, असं आपल्याला आवाहन करतो.